हाय हॅलो नमस्कार, मी विद्या तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला खूप छान अशी मंत्राची माहिती देणार आहे, तो म्हणजे गायत्री मंत्र। आता गायत्री मंत्र आपल्याला सगळ्यांना शाळेपासूनच माहिती आहे, बरोबर। परंतु त्या मंत्राचा आपण जर वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या संख्येने, वेगवेगळ्या अडचणींसाठी जर त्याचा आपण नामस्मरण केलं, त्याचा फायदा करून घेतला तर खूप आपल्या जीवनातल्या अडचणी कमी होतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गायत्री मंत्र हा आपल्या जे चुका झालेल्या असतात त्याची माफी मागण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो किंवा त्याचा फायदा होतो। तर आज मी तेच वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कसा गायत्री मंत्राचा फायदा करून घेता येईल, कारण की आपलं हे शास्त्र खूप अफाट आहे आणि त्याचं फक्त आपल्याला म्हणजे त्याचा फक्त फायदा करून घ्यायचा आहे। आपल्याला काही लिहायचं नाही, काही नाही आहे। आपल्या ऋषी मुनींनी सगळं काही आपल्यासाठी आयतं करून ठेवलेलं आहे। आपल्याला फक्त त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करायचा आहे, की त्यांचं बी तेच म्हणणं होतं की येणाऱ्या पिढींना सुख मिळावं किंवा त्यांचं म्हणजे आध्यात्मिक उन्नती व्हावी, अडचणींना म्हणजे अडचणी सुटाव्या त्याच्यासाठी असे विविध मंत्र तंत्र करून ठेवलेले आहेत। फक्त आपल्याला त्याचा व्यवस्थित योग्य असा वापर करायचा आहे, तर तो म्हणजे गायत्री मंत्र। तर गायत्री मंत्राची माहिती घेण्या अगोदर सगळ्यांना एक विनंती आहे, माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गायत्री मंत्र किती वेळा जपावा, किती वेळा म्हणावा हे प्रत्येकाला असतं। आता बरेचसे मंत्र आपण 11 वेळा म्हणत असतो, पण गायत्री मंत्राचं शास्त्र असं आहे, तुम्ही एकतर 108 वेळा म्हणू शकता किंवा कमीत कमी 24 वेळा म्हणायचा असतो। 11 वेळा हा मंत्र म्हणत नाही, हे लक्षात घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे गायत्री मंत्राचं पठण करताना आता आपण दुसरे मंत्र चालता बोलता स्वयंपाक करता म्हणू शकतो, परंतु गायत्री मंत्र हा व्यवस्थित मांडी घालून बसून मगच त्याचं पठण आपल्याला करायचंय किंवा त्याचं नामस्मरण आपल्याला करायचंय, ठीक आहे। तर पहिली गोष्ट म्हणजे गायत्री मंत्र किती वेळा म्हणायचा हे मी तुम्हाला सांगितलं। दुसरा उपयोग आहे, दुसरा म्हणजे आपल्याकडनं परान्न घेतलं जातं। आता मी माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे तुम्हाला की परान्न घेऊ नये, परान्नाने दोष लागतात। अन्नापासूनच आता म्हणतात ना, जसं अन्न असतं तसे विचार असतात, तशा पद्धतीने तर म्हणजे तुमचे विचार तसे घडतात, म्हणून परान्न घेऊ नये। कारण की आपल्याला माहीत नसतं की कुणाच्या घरी कसं कशा पद्धतीने कमवलं जातं किंवा बनवलं जातं, कुठल्या विचारात बनवलं जातं। आपण जर खूप साधना करत असू, खूप काही करत असू किंवा आपण खूप खरे व्यक्ती असू, जीवनात अगदी व्यवस्थित वागणारे असू आणि एखाद्या दिवशी असं कुणाकडे जेवण केल्याने किंवा कुणाच्या घरी परान्न घेतल्याने जर आपलं सगळं वाया जात असेल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगत असते की सतर्क राहा। दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी आपल्याला पर्याय नसतो, आपलेच नातेवाईक जर असतील आपण त्यांना काही सांगू शकत नाही, आणि जर तुम्ही म्हटलं की मी जेवणार नाही तर मग ते प्रत्येक वेळी काय म्हटलं जातं, ही कधी आपल्याकडे जेवतच नाही, मग ही गोष्ट होऊ शकते। तर मग तेव्हा एक उपाय करू शकता तुम्ही, म्हणजे आता पर्याय नसेल तेव्हा एरवी घेऊ नका, पण जर घ्यायची वेळ आली तर काय करायचं, जेवण झालं वगैरे परान्न घेतल्यानंतर जेव्हा आपण घरी येतो आणि झोपायच्या आधी आपण 108 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचंय किंवा नामस्मरण करायचंय। तर 108 वेळा तो मंत्र उच्चारल्यानंतर तुम्ही जे काही परान्न घेतलं असेल त्याचे जे काही दोष येणार असतील तर ते माफ होतात। ते माफ होतात म्हणजे प्रत्येक वेळी तसंच करा असं अजिबात नाही, पण जेव्हा पर्यायच नसतो, परमेश्वरालाही कळतं की आज हिला काही पर्याय नाहीये, कारण आपल्या नातेवाईकांना आपण प्रत्येक वेळी नाही म्हणू शकत नाही, तर तेव्हा तुम्ही घरी आल्यावर झोपायच्या आधी 108 वेळा गायत्री मंत्राचं नामस्मरण करायचे। तिसरी गोष्ट म्हणजे कधी कधी आपल्याला खूप सेवा करायची असते। बराच मला ताई पण विचारतात केंद्रात की ताई की आम्ही सेवेला बसलो तर असे मनात विचार येतात, सेवा करू वाटत नाही। ते प्रत्येकाच्या बाबतीत होतं, ते आमच्या बाबतीत पण होतं, असं नाही की आमच्या बाबतीत किंवा माझ्या बाबतीत होत नाही असं नाहीये। शेवटी मन आहे, मन किती चंचल असतं ते प्रत्येकाचंच असतं। तर ते आपल्या मनामध्ये काही विचार येऊ नये त्याच्यासाठी गायत्री मंत्राचा वापर कसा करायचा किंवा उपयोग कसा करायचा ते सांगते।
जेव्हा आपण सकाळी सूर्याला जल देतो, जल अर्पण करतो, करत नसाल तर करा जर तुम्हाला, कारण त्याचे पण वेगळे फायदे आहेत. त्या दिवशी मी तुम्हाला एखाद्या दिवशी त्याचे पण फायदे सांगेल. तर एक जल घ्यायचा, आपला तांब्या घ्यायचा, तो भरायचा, तो असा हातात धरायचा, सूर्यासमोर उभं राहून 8 मिनिटं गायत्री मंत्र म्हणायचा. 8 मिनिटं. मी नंबर ऑफ नाही सांगत तुम्हाला, त्याचं ती एक त्याचं पद्धतच येते की तुम्ही 8 मिनिटं म्हटल्याने तुमच्या मनातील सगळे विचार, म्हणजे मनोरुग्ण असतील किंवा मनात सतत काही ना काही विचार येत असतील, मनात स्थैर्य नसेल, तेव्हा तुम्ही हे करायचंय. 8 मिनिटं असंच तो तांब्या सूर्यासमोर उभं राहून म्हणायचंय. ओम भूर्भुवस्वाम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. असं 8 मिनिटं म्हणून झाल्यानंतर मग आपण काय करायचंय, सूर्याला अर्घ्य द्यायचंय. आता लक्षात आलं असेल सगळ्यांना. लहान मुलांकडनं 24 वेळा हा मंत्र, गायत्री मंत्र म्हणून घ्या. त्याच्याने त्या मुलांची काय होईल, एकाग्रता वाढेल, मनाची शक्ती वाढेल आणि त्यांच्यामध्ये अभ्यासात पण प्रगती होईल, सगळ्याच बाबतीत प्रगती होते ही गायत्री मंत्राने. तर पहिली दुसरीच्या मुलांपासून तुम्ही म्हणायला सांगू शकतात की त्याच्यापेक्षा लहान मुलांना तर म्हणता येत नाही. पहिली दुसरीचे मुलंही म्हणतात ना, एवढे गोड वाटतात, कारण तो मंत्र आहे मोठा, त्यांच्याकडनं काही बोललं जात नाही, पण सवयीने आपण जर प्रॅक्टिस करून घेतली तर त्यांना तो मंत्र म्हणता येतो आणि खूप छान ऐकायला वाटतो आणि त्याचा त्या मुलांना फायदा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जिभेची पण प्रॅक्टिस होते, म्हणजे लहान मुलांना, आणि जिभेची प्रॅक्टिस झाल्यामुळे त्यांचं बुद्धिमत्तेमध्ये पण वाढ होते आणि त्यांचं लक्षात पण छान राहतं. म्हणून आणि एवढ्या लहान वयापासून जर मंत्रांची सवय लागली तर त्यांना वेगळं शास्त्र शिकवायला लागायची गरज पडत नाही. तर हा एक उपयोग आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे जर झाडं असतील, सकारात्मकता झाडांना सुद्धा खूप कळते बघा. कारण तुम्ही झाडांना कधी असं मन लावून पाणी घाला, त्यांच्यावर हात फिरवा, ते सजीव असतात आपल्याला माहिती, पण आपण एवढं मानत नाही. आपलं काम काय, आपण पाणी टाकतो आणि बस. पण काही काही ताईंना पण आहे आवड, मला ही झाडांची प्रचंड आवड आहे. तर तुमचे झाडं असे खूप प्रफुल्लित राहण्यासाठी तर आपण पाणी टाकतो, खत टाकतो, त्याच्यासोबतच मंत्र साधना सुद्धा त्याला खूप खूप फायद्याची ठरते. काय करायचंय, आपण झाडांना पाणी घालताना मंत्र म्हणायचंय. जेव्हा आपण झाडांना पाणी घालतो ना, तर घालता घालता काही विचार करायचा नाही, फक्त गायत्री मंत्र म्हणत म्हणत पाणी घाला. 1 महिन्यात तुमच्या झाडांचं रंगरूप, म्हणजे तुम्हाला एकदम ते असे प्रसन्न वाटतील. जर तुम्ही या पद्धतीने झाडांना जर पाणी टाकलं, गायत्री मंत्र म्हणता म्हणता पाणी घालायचे झाडांना, एवढे झाडं प्रफुल्लित होतात की तुम्ही विचार पण करणार नाही. त्यांचा जो हिरवागार रंग असतो ना, तो अगदी फ्रेश दिसतो. फक्त 1 महिना गायत्री मंत्र म्हणत म्हणत पाणी घालून बघा आणि मग बघा की तुम्हाला काय फरक पडतो. तुम्ही नक्कीच माझ्या या व्हिडिओवर कमेंट करायला आल्याशिवाय राहणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही गायत्री मंत्र म्हणत झाडांना पण पाणी घाला, कारण ते सजीव आहेत आणि व्हायब्रेशन झाडांना पण कळतं आणि आपली पण अटॅचमेंट होते. बघा, तुम्ही करून बघा. फक्त कुठल्याही गोष्टी आहे ना, विश्वास ठेवण्यापेक्षा करून बघितलं तर जास्त आपला अजून विश्वास बसतो. तर असे विविध उपयोग आहेत आपले गायत्री मंत्राचे. तर तुम्ही नक्की तुमच्या जीवनामध्ये ह्या गायत्री मंत्राचा उपयोग करून घ्या, त्याचा फायदा करून घ्या असं मला वाटतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, मी मनापासून हा प्रयत्न केला तुम्हाला गायत्री मंत्राची माहिती देण्याचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.